दुसरीकडे पहलगामच्या हल्ल्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलंय। द्वेष, कटुता आपला स्वभाव नाही, मार खाणंही आपला स्वभाव नाही, शक्तिवान माणूस अहिंसक असला पाहिजे असं मोहन भागवत यांनी म्हटलंय। मात्र जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत, मग कुणी त्यांच्या वाटेला जात नाही असंही वक्तव्य मोहन भागवत यांनी केलंय। तरी 75 वर्ष होऊन गेली। परवाच्या पाकिस्तानच्या सेना प्रमुखांचं भाषण झालं, त्याच्यात पुन्हा त्यांनी द्विराष्ट्रवादाची थिअरी मांडली। हे लक्षात आलं पाहिजे। सगळं जग एक कुटुंब आहे। पंथ संप्रदाय कोणताही असला तरी तो एक ना एक दिवस माणसाला एका सत्याकडे घेऊन जाणार आहे, एकाच सत्याकडे घेऊन जाणार आहे। द्वेष हा आपला स्वभाव नाही, शत्रुता हा आपला स्वभाव नाही, पण मार खाणं हाही आपला स्वभाव नको। शक्तिवान माणसाला अहिंसक असलं पाहिजे। जो दुर्बल आहे त्याला म्हणायची जरूरच नाही, त्याला राहावंच लागतं अहिंसक। म्हणून शक्ती असली पाहिजे आणि अशा वेळेला ती दिसली पाहिजे, म्हणजे जगाला कळतं हे शक्तिवान आहे, यांच्या वाट्याला जाऊ नये। जगाला मग जगातले जे दुष्ट लोक आहेत तेही समजतात।